तुकोबांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये तुकोबांच्या चिपळ्या आणि पादुका दर्शनासाठी गेल्या खोल्या. शके 1605 मधील महाराजांच्या अभंगांची दुर्मिळ हस्तलिखित प्रत देखील भाविकांसाठी खुली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान. देहू संस्थान आणि अखंड वारकरी संप्रदायाच्या वतीनं शिंदेंचा पुरस्कारानं सन्मान. आमदार सुरेश धस यांनी घेतली सतीश भोसलेच्या कुटुंबियांची भेट. सतीश भोसलेच्या कुटुंबियांची केली चर्चा. राज्यात उन्हाचा पारा 40शी पार. पुढचे 5 दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता. रायगड जिल्ह्यात उन्हाचा तडाखा. पारा 40 अंशांवर. वाढत्या उष्णतेमुळे कलिंगडाची मागणी वाढली. वाशिम जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यातच सर्व धरणांची तळ गाठायला सुरुवात. 35 लघु प्रकल्प आणि 3 मध्यम प्रकल्पामध्ये फक्त 29% जलसाठा शिल्लक. धाराशिवमधील कळंब तालुक्यातील तांदळवाडी शिवारातील भारत तोंडे यांची पाण्याअभावी करपली सीताफळाची बाग. शेतकऱ्यांना 2 एकर सीताफळाच्या बागेवर फिरवला जेसीबी. भंडाऱ्यात गोसेखुर्दच्या डाव्या कालव्याचा उपकालवा फुटल्यामुळे शेती पाण्याखाली. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे उपकालवा फुटल्याचा दावा. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. भंडाऱ्याच्या सकोलीतील पाणीपुरवठ्याच्या टाकीला गळती. टाकी कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती. टाकी तातडीनं पाडावी आणि नागरिकांसाठी पर्यायी पाण्याची व्यवस्था नगर परिषदेनं करण्याची मागणी. सोलापुरातील भुईकोट किल्ल्याच्या 1 किलोमीटर परिसरामध्ये चिकन आणि अंडी विक्री करण्यास मज्जाव. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यामुळे चिकन शॉप्स बंद राहणार. अतिदक्षता विभागामध्ये रुग्णाला हातानं हवा देण्याची वेळ. नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची दुरवस्था दाखवणारा व्हिडिओ व्हायरल. धाराशिवमधील 500 बेडच्या रुग्णालयासाठी अर्थसंकल्पामध्ये 1000 रुपयांची तरतूद. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी राज्यातील सरकारचा खेळ सुरू असल्याची खासदार ओमराजे निंबाळकरांची टीका. पेणमध्ये मुदत संपलेल्या पदार्थांचा माध्यान्ह जेवणामध्ये समावेश. माध्यान्ह जेवणातील हळद, मिरची आणि मीठ पाकिटं कालबाह्य असल्याचं समोर. जेवण बनवणाऱ्या व्यक्तीकडून सर्व प्रकार समोर. सरकारी शाळेतील 1ली ते 8वीच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात घ्या. आमदार प्रवीण स्वामी यांची मागणी. मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थितीचा अभ्यास न करता एसी केबिनमध्ये बसून आमच्यावर धोरणं लादली जात आहेत. आमदार स्वामींनी व्यक्त केली खंत. सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस टीईटी प्रमाणपत्र धारक शिक्षक बडतर्फ. टीईटी घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत प्राथमिक शिक्षण विभागाची कारवाई. पुण्यात पतित पावन संघटनेचं आंदोलन. औरंगजेबाची कबर हटवण्याची आंदोलकांची मागणी. औरंगजेबाच्या बॅनरला चपलांचा हार घालून नोंदवला निषेध. अहमदनगरच्या चिंचोडी पाटील येथील रयत शिक्षण संस्थेच्या नवीन शालेय इमारतीचं उद्घाटन. शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन पार. भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी ING गुलदार ही युद्धनौका सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग बंदरात दाखल. हे जहाज नेवती रॉक जवळ समुद्रात पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतरित करण्यात येणार. सिंधुदुर्गामध्ये शिमगोत्सवातील नेरूर गावाचा मांड उत्सवाला अनेकांची गर्दी. मेस्त्री कुटुंबियांनी बनवलेले अकराळ विक्राळ देखावे पाहण्यासाठी नागरिक सिंधुदुर्गात. सांगलीच्या कासेगावमध्ये जयंत केसरी बैलगाडा शर्यतींचं आयोजन. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील 250 पेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण. आरोपी तरुण पोलिसांच्या ताब्यात. अतिप्रसंग करण्याच्या उद्देशातून अपहरण केल्याचा पीडितेचा आरोप. चंदन प्लास्टिक कंपनीच्या गोदामाला भीषण आग. अहिल्यानगर जामखेड रोडवरील सारोळाबद्दी गावाजवळची घटना. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी. रायगडच्या दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार. चांदोरे गावाजवळ कारनं घेतला अचानक पेट. उन्हामुळे गाडीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली आग. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ चालत्या कारनं घेतला पेट. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. चंद्रपूरमधील वनविकास महामंडळाच्या मामला भागातील जंगलामध्ये लागली आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. रायगडच्या दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात.
तिहेरी अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. वर्ध्याच्या आर्वीमधील मांडल्यातून 3 वर्षांचा चिमुकला बेपत्ता. वनविभाग आणि पोलिसांकडून मुलाचा शोध सुरू. घराजवळून चिमुकला बेपत्ता झाल्याची माहिती. एका जंगलात लागलेली आग विझवत असताना वनमजुराचा होरपळून मृत्यू. गोंदियाच्या प्रतापगड बीटमधली घटना. धुळ्यातील शिरपूर शहरातील जैन गल्लीमध्ये 3 मजली इमारत कोसळली. इमारत कोसळल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण. साताऱ्यात वणव्यामुळे 2 बसेस जळून खाक. आगीमध्ये बसचं मोठं नुकसान. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये ट्रक मालकाकडून चालकाला डांबून ठेवत 2 दिवस मारहाण. मारहाणीमध्ये चालकाचा मृत्यू. संशयावरून 1 जण पोलिसांच्या ताब्यात. वादातून मारहाण केल्याचा मृत विकास बनसोडेचा भाऊ आकाश बनसोडेचा दावा. परभणीमध्ये दारूबंदीसाठी सोनपेठमध्ये पोलिसांना घेराव घालत नागरिकांनी विचारला जाब. अवैध दारू विक्री बंद झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा. सांगलीच्या बुधगाव रस्त्यावर एका भरधाव कार चालकानं 8 ते 10 दुचाकी चालकांना उडवलं. नागरिकांकडून कार चालकाला चोप. गाडीचीही तोडफोड. पोलिसांनी कार चालकाला घेतलं ताब्यात. भंडाऱ्यात एसटी बसनं महिलेला चिरडलं. पतीसह 2 मुलं किरकोळ जखमी. बस चालकाविरोधात गुन्हा दाखल. किल्ले शिवनेरीवर आग्यामोहळ माशांचा हल्ला. शिवाईदेवी मंदिर परिसरातील आग्यामोहळ उठल्यामुळे किल्ल्यावर धावपळ. 10 ते 15 दुर्गप्रेमींना मधमाशांचा दंश. भिवंडीच्या राहनाळ ग्रामपंचायतीतील चरणीपाडामध्ये आगरी समाज भवनाची निर्मिती. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण. खासदार सुरेश म्हात्रे यांचीही उपस्थिती. साताऱ्याच्या शिरवळमध्ये हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून 1 कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 2 अटकेत तर मुख्य सूत्रधार फरार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.